नमस्कार. मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. प्रेम यालाच म्हणतात का? भाग 8. एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. आम्हा गरिबाला नीरवनं खेळकर वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तीही खुदकन हसली. त्याचा हात घट्ट पकडत अलविदा करून गेली. दोघांचंही नितांत प्रेम होतं एकमेकांवर. त्याचाच भाग म्हणून की काय, दुसऱ्या दिवशी रात्री झोपलेल्या नीरवच्या स्वप्नात ती आली. तशी बऱ्याचदा नीरवच्या रात्री तिनं जागवलेलं, पण या स्वप्नात तिचं प्रेम जरा जास्तच ओसडू पाहत होतं. शाळेच्या पटांगणातल्या पायऱ्यांवर सोनल मोरपिसी साडी नेसून बसली होती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून नीरव शांत पडला होता. त्याच्या इवलाश्या केसांवर फिरणारे तिचे हात जणू त्याच्या कधी काळच्या दुःखावर फुंकर मारत होते. कसलासा आवाज झाला आणि त्याची तंद्री भंग पावली. सोनल ही चटकन गायब झाली आणि त्याचं डोकं पायऱ्यांवर आपटलं. त्याने डोळे उघडून पाहिलं तर उशी तशीच होती डोक्याखाली. घरातलं कोणीतरी उठवलं होतं वाटतं, असा विचार करून नीरव पुन्हा झोपी गेला. 8 दिवस गेले. सोनलच्या घरी 15 ते 20 चक्रा झाल्या नीरवच्या, पण घर बंदच होते. तिच्या आसपास कोणी ओळखीचे पण राहत नव्हते. महिना गेला न राहून नीरवने सोनलच्या शेजारी सहज म्हणून विचारले, अरे, त्यांच्या गाडीचा अपघात झाला गावी जाताना. पवार त्यांच्या मिसेस मोठी मुलगी गंभीर दुखापतीतून वाचवले, पण त्यांची लहान मुलगी सोनल आणि पवारांचे भाऊ दगावले. शेजारी खंत करत म्हणाला. पुढेही काहीतरी सांगत होता शेजारी. सोनल खूप चांगली होती का काहीतरी, पण ते न ऐकण्याइतपत कान बधीर झाले होते नीरवचे. असं वाटत होते की कोणीतरी घन घेऊन आलटून पालटून तो दोन्ही कानांवर मारला होता. त्यामुळंच सगळं सुन्न होत चाललेलं. ढासाळलेल्या बुरजासारखं कोसळून जावं असं क्षणभर वाटलं त्याला. अगदी क्षणभरच. दुसऱ्या घडीला आईवडील आठवले. 6 महिन्यातला हा दुसरा आघात पचवायचा होता. अन तो मनात दाटलेल्या सगळ्या भावनांवर अंकुश ठेवून स्थितप्रज्ञेत चालत राहिला. सोनालीच्या गोड आठवणीत. शेवटच्या वळणावर सोनलच्या आठवणी सोबत घेऊन नीरवने आयुष्याची वाटचाल चालू ठेवली. कॉलेज, घर करत करत अवघे 6 महिने झाले असतील. तोच नीरवच्या बाबांना आजाराने घेरलं. घरातला कर्ता पुरुष अंथरुणाला खेळल्यानं जबाबदारी नीरवकडे आपुसकच आली, किंबहुना त्यानं ती घेतली. आईनं लाख समजावलं की ती काही काम करून घर सांभाळेल, पण नीरव आईचं जगणं त्यानं पाहिलं होतं. या वयात तिला हालापेष्टा करू देणे त्याला पटणारं नव्हतं. अवघ्या 6 महिन्यातच कॉलेजला रामराम ठोकून लहानशा गॅरेजमध्ये मेकॅनिकची नोकरी पत्करली त्यानं. 10वीत फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला तो 1 वर्ष तिथं काम केलं. तिथून मग एका सायबरमध्ये कम्प्युटर असेंब्लिंगचे काम करू लागला. आता पैसेही चांगले मिळू लागले होते. मधल्या काळात विशेष असं काहीच घडलं नाही. फक्त 10वी नंतरचा 1 वर्ष गॅप सोडून नीरवनं 12वीची परीक्षा दिली आणि पासही झाला. घरची परिस्थिती नीरव कमवता झाल्यापासून हळूहळू सुधरत चाललेली. लहानपणापासूनच हात आखडता घ्यायची सवय त्याने स्वतःला लावली होती. आईवडिलांनी त्याच्या परीने आपल्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते, हे तो जाणून होता. आईवडिलांकडून एक गोष्ट मात्र त्याला हवीहवीशी अशी भेटली होती, ते म्हणजे स्वातंत्र्य किंवा त्याची प्रायव्हसी. पण या स्वातंत्र्याचा नीरवने कधीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी वाईट संगतीशी जुळवून घेतले, ना कुठली वाईट सवय लावून घेतली. भूतकाळाच्या जखमांमुळे कधी कोणत्या मुलीला आसपास फिरकूही दिलं नव्हतं त्यानं. नीरवचं मन कधीच कुणापुढं मोकळं झालं नाही.
मनातल्या दूरवरच्या अडगळीतल्या कोपऱ्यात त्यानं त्याची दुःख साठवून ठेवली होती. फक्त दुःख मेघना किंवा सोनालीपुरतीच मर्यादित नव्हती. त्यानंतरही खूपशा खस्ता खाल्ल्या होत्या त्यानं. कामात सर्वस्व झोकून देणारा नीरव, पण श्रेय कुणी दुसरंच घेऊन जायचं. सोनलवर त्याने लिहिलेल्या कवितांची वही ट्रेनमध्ये हरवली तेव्हा हळहळलेला नीरव, आणि त्याहून त्रासदायक म्हणजे त्याच कविता वर्षभरात वेगवेगळ्या वृत्तपत्रात त्यानं वाचल्या, कुणा दुसऱ्याच्याच नावावर. बाहेरच्या जगात पडल्यावर झालेले जीवाभावाचे मोजून 2च मित्र, एक अमेय, दुसरा सागर. दोघेही नीरवहून वयाने मोठे. अमेय 5 वर्षांनी तर सागर 3 वर्षांनी. वयातलं अंतर बाजूला ठेवलं, मन जुळली आणि हे तिघं एकत्र आले. 4 वर्ष एकमेकांच्या ऑफिस सुटल्यानंतर रोजचे 1-2 तास एकमेकांच्या संगतीत घालवत. याच दरम्यान नीरवने मुक्त विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिघांमधली अतूट मैत्री बऱ्यापैकी बहरत चालली होती. शिवाय राहायलाही तिघे एकमेकांपासून 15 मिनिटाच्या अंतरावर होते. मग सुट्टीच्या दिवशीही एकमेकांकडे येणे जाणे व्हायचे. तिघांचेही विचार जवळपास सारखेच. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगायचं आणि पडल त्याला मदतीचा हात द्यायचे. बाकी आपलं संध्याकाळचं मौजमस्ती करत घरी यायचं चक्र चालू होतं. मतभेद कधीच झाले तर 5 मिनिटाच्या वर कधी टिकून नाही राहिले त्यांच्यात. तसा नियमच होता त्यांच्यात. वयाने मोठा असलेल्या अमेय स्मार्ट आणि ॲक्टिव्ह होता. अमेय जे मनात तेच बाहेर अशा स्वभावाचा होता. सागर लाजाळू आणि राहणीमान साधे ठेवून असायचा. जशी हक्की येईल तसा सागरच्या स्वभावात बदल